नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 76. देना बँक आणि विजया बँक कधी बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण झाली? आणि पर्याय आहेत: ए 1 एप्रिल 2019, बी 31 मार्च 2019, सी 1 मार्च 2019, डी 1 फेब्रुवारी 2019. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 1 एप्रिल 2019. प्रश्न क्रमांक 77. स्विफ्ट सिस्टमशी संबंधित सॉफ्टवेअरशी संबंधित मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्यामुळे आरबीआयने कोणत्या बँकेला 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे? आणि पर्याय आहेत: ए अलाहाबाद बँक, बी विजय बँक, सी भारतीय स्टेट बँक, डी पंजाब नॅशनल बँक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी पंजाब नॅशनल बँक. प्रश्न क्रमांक 78. भारताच्या अक्षय ऊर्जा उत्पादक कंपनी औडा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कोणत्या संस्थेने मिलियन कोटी दशलक्ष कर्जाची गुंतवणूक केली आहे? आणि पर्याय आहेत: ए जागतिक बँक, बी भारतीय रिझर्व्ह बँक, सी बँक ऑफ चायना, डी आशियाई विकास बँक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी आशियाई विकास बँक. प्रश्न क्रमांक 79. कोणत्या भारतीय बँकेने व्यवसायाच्या संधीसाठी बँक ऑफ चायना बरोबर सामंजस्य करार केला आहे? आणि पर्याय आहेत: ए अलाहाबाद बँक, बी पंजाब नॅशनल बँक, सी ICICI बँक, डी स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी स्टेट बँक ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 80. अल्बानियामध्ये 8,100 कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणुकी प्रकरणात फरारी आरोपी म्हणून कोणाला अटक झाली? आणि पर्याय आहेत: ए नीरव मोदी, बी हितेश पटेल, सी विजेंद्र मेहता, डी विजय मल्ल्या. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी हितेश पटेल. प्रश्न क्रमांक 81. पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी नीरव मोदी कोठे अटक केली आहे? आणि पर्याय आहेत: ए लंडन, बी हंगेरी, सी स्पेन, डी पोर्तुगाल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए लंडन. प्रश्न क्रमांक 82. कोणत्या बँकेने आपल्या 16,500 ATM मधून कार्डलेस पैसे काढण्याची घोषणा केली आहे? आणि पर्याय आहेत: ए युको बँक, बी PNB बँक, सी अलाहाबाद बँक, डी SBI. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी SBI बँक. प्रश्न क्रमांक 83. आता कोणत्या बँकेला RBIने सरकारी ते खाजगी बँक घोषित केले आहे? आणि पर्याय आहेत: ए PNB, बी OBC, सी IDBI, डी SBI. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी IDBI. प्रश्न क्रमांक 84. ॲक्सिस बँकेचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? आणि पर्याय आहेत: ए राकेश माखीजा, बी दिनेश आहूजा, सी सुरेंद्र सिंग, डी सुनील अरोरा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए राकेश माखीजा. प्रश्न क्रमांक 85. कोणती बँक कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी डे केअर सुविधा सुरू करणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनली आहे? आणि पर्याय आहेत: ए स्टेट बँक ऑफ इंडिया, बी बँक ऑफ बडोदा, सी युको बँक, डी पंजाब नॅशनल बँक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी बँक ऑफ बडोदा. प्रश्न क्रमांक 86. बँक ऑफ बडोदाचे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्ती केले गेले आहे? आणि पर्याय आहेत: ए हसमुख अधिया, बी रामशरण सिंह, सी कृष्णा वेणुगोपाल, डी वीरेंद्र अहलावत. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए हसमुख अधिया. प्रश्न क्रमांक 87. KYC नियमांचे पालन करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ई-वॉलेट कंपन्यांना आणखी किती वेळ दिला आहे? आणि पर्याय आहेत: ए 1 महिना, बी 6 महिने, सी 3 महिने, डी 9 महिने. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 6 महिने. प्रश्न क्रमांक 88. केंद्र सरकारने 12 बँकांच्या पुनर्पूंजीकरणासाठी किती रुपये मंजूर केले आहेत? आणि पर्याय आहेत: ए 38,239 कोटी, बी 58,239 कोटी, सी 48,239 कोटी, डी 28,239 कोटी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 48,239 कोटी. प्रश्न क्रमांक 89. PF ठेवीवरील व्याज दरात किती वाढ करण्यात आली आहे? आणि पर्याय आहेत: ए 8.55%, बी 8.45%, सी 8.75%, डी 8.65%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी 8.65%. प्रश्न क्रमांक 90. बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल किती बँकांवर RBIने 5 कोटींचा दंड ठोठावला आहे? आणि पर्याय आहेत: ए 2, बी 4, सी 6, डी 8. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी 4. प्रश्न क्रमांक 91. आठवड्यातून एक दिवस
आपल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर घरी जाण्यासाठी कोणत्या बँकेने नवीन उपक्रम सुरू केला आहे? आणि पर्याय आहेत ए SBI, B IDBI, C अलाहाबाद बँक, D ICICI. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए SBI. प्रश्न क्रमांक 92. भारतीय रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांसाठी संपार्श्विक मुक्त कर्ज मर्यादा किती वाढवली आहे? आणि पर्याय आहेत ए 1.30 लाख रुपये, B 1 लाख रुपये, C 1.90 लाख रुपये, D 1.60 लाख रुपये. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे D 1.60 लाख रुपये. प्रश्न क्रमांक 93. रिझर्व्ह बँकेने रेपो दर किती टक्केवारीने कमी केला आहे? आणि पर्याय आहेत ए 0.25%, B 0.15%, C 0.50%, D 0.45%. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए 0.25%. प्रश्न क्रमांक 94. 1 एप्रिल 2019 पासून देना बँक आणि विजया बँक कोणत्या बँकेत विलीन होतील? आणि पर्याय आहेत ए स्टेट बँक ऑफ इंडिया, B अलाहाबाद बँक, C बँक ऑफ बडोदा, D पंजाब नॅशनल बँक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए स्टेट बँक ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 95. भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? आणि पर्याय आहेत ए C रंगराजन, B उर्जित पटेल, C सुनील अरोरा, D शक्तिकांत दास. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे D शक्तिकांत दास. प्रश्न क्रमांक 96. कोणत्या बँकेने देशातील पहिले डिओ कार्ड सुरू केले? आणि पर्याय आहेत ए देना बँक, B अलाहाबाद बँक, C PNB बँक, D इंडसइंड बँक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे D इंडसइंड बँक. प्रश्न क्रमांक 97. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक कधी सुरू केली गेली? आणि पर्याय आहेत ए 1 ऑक्टोबर, B 1 सप्टेंबर, C 1 डिसेंबर, D 1 नोव्हेंबर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे B 1 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 98. अलीकडेच चीनच्या कोणत्या बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारतात शाखा उघडण्यास परवानगी दिली आहे? आणि पर्याय आहेत ए बँक ऑफ चायना, B बँक ऑफ तिबेट, C बँक ऑफ 11, D बँक ऑफ हाँगकाँग. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए बँक ऑफ चायना. प्रश्न क्रमांक 99. स्टेट बँक ऑफ इंडिया स्थापन दिन कधी साजरा केला जातो? आणि पर्याय आहेत ए 1 एप्रिल, B 1 जुलै, C 1 सप्टेंबर, D 1 ऑगस्ट. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे B 1 जुलै. प्रश्न क्रमांक 100. भारतीय अर्थव्यवस्थेच्या अधिक चांगल्या अंदाजासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणती लॅब स्थापित करण्याचा निर्णय घेतला? आणि पर्याय आहेत ए इकॉनॉमी लॅब, B डेटा सायन्स लॅब, C नवीन जनरल लॅब, D यापैकी काहीही नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे B डेटा सायन्स लॅब.